गुड इव्हनिंग. आता अटेंडन्स मार्क करा तुमचा परत एकदा. व्हेरी गुड. ओके. सो आवाज क्लिअर येतोय? आवाज व्यवस्थित येतोय सगळ्यांना? इज माय व्हॉइस क्लिअर? ओके. सो लास्ट लेक्चरला मॅडमने घेतले होते होमोफोन्स तुमचे, राईट? आणि त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण WH क्वेश्चन्स केले होते काही. आठवतंय? ओके. तर त्याची आपल्याला एक थोडीशी रिव्हिजन करायची आहे आणि थोडेसे पुढचे क्वेश्चन्स आपल्याला करायचे आहेत. क्वेश्चनचे टाइप्स तर ते आपण नंतर घेऊया, कारण त्या लेक्चर पायी आपल्या मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल तर जे डिबेट आपण घेणार होतो ते राहिलं होतं अजून एकदा, राईट? तर मी तुम्हाला तेव्हा असं म्हणलं होतं की नेक्स्ट लेक्चरला आपण पूर्णपणे रीडिंग आणि डिबेटसाठी ठेवूया. तर आज आपण स्टार्टिंगला आधी डिबेट घेऊन टाकूया आणि मग त्याच्यानंतर ती लिस्ट ते जे काही आपल्याला शिकायचं आहे WH क्वेश्चन्स बद्दल ते शिकूया. ओके. सो आपला टॉपिक ठरला होता ह्या वेळेला ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. जे आपण मोबाईल फोन्स वापरतो, लॅपटॉप्स वापरतो, टीव्ही, हे सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत. सो ह्यांचे आपल्या आयुष्यात काही उपयोग आहेत, पण त्याप्रमाणे काही दुरुपयोग सुद्धा आहेत. सो आपल्याला त्याच्याबद्दल शिकायचं आहे की त्याचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत आणि काय काय त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत, याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. राईट? आठवतंय सगळ्यांना आपण हा टॉपिक घ्यायचा असं डिस्कस केलेलं? सगळेजण इंटरेस्टेड आहात? परत एकदा आपलं डिबेट होणार आहे त्याच्यासाठी. व्हेरी गुड, परफेक्ट. सो नाव वी विल स्टार्ट विथ द डिबेट. परत एकदा मी रूल्स सांगते. ग्रुप आपण मागच्या वेळेसारखेच ठेवूया. गर्ल्स आणि बॉईज, का आपण दुसरी काही स्कीम ठरवली होती की ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रुप्स करता येतील? नाही, आय गेस गर्ल्स आणि बॉईज विल बी ओके. गर्ल्स आणि बॉईज अशी टीम राहील आपली. गर्ल्सची एक टीम, बॉईजची एक टीम. त्याच्याप्रमाणे आपण मागच्या वेळेला ऑनलाईन टीचिंगसाठी आपण ॲडव्हान्टेजेस गर्ल्सना दिली होती, डिसएडव्हान्टेजेस बॉईजना दिली होती. आता आपण उलट करूया. बॉईज विल टेल अस अबाउट ॲडव्हान्टेजेस ऑफ using electronic gadgets. Girls will tell about disadvantages of uses of electronic gadgets. ओके. आणि ह्याप्रमाणे आता आपल्याला जायचं आहे. परत एकदा सांगते, डिबेट म्हणजे आपण जसं स्पीकिंग करतो, नुसतं बोलतो आपण, जर बोलण्याची स्पीकिंग ऍक्टिव्हिटी आपण घेतो तसं नाहीये हे. डिबेट म्हणजे काय की पहिले एक सुरुवात कोणीतरी करेल, ती व्यक्ती जी सुरुवात करेल त्याला धरून चेन मध्ये मुद्दे मांडत जाणे. म्हणजे एखाद्याने ॲडव्हान्टेज सांगितला की इलेक्ट्रॉनिक गॅजेट, मोबाईल फोन्सच्या वापरामुळे आता आपलं ऑनलाईन एज्युकेशन चांगलं होतंय किंवा आता आपल्याला ही एक सुविधा उपलब्ध झाली आहे, तर दुसरी व्यक्ती बोलताना ह्याचा, जरी ऑनलाईन टीचिंग उपलब्ध आहे तरी सुद्धा सारखे आपले ते मोबाईलकडे बघून डोळे दुखतायत, हा मुद्दा पुढे येईल. असे एकानंतर दुसरं ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज येईल. द टॉपिक इज, आय विल राईट द नेम इन द चॅट बॉक्स. Advantages and disadvantages of electronic gadgets. Okay, this will be your topic. Electronic gadgets म्हणजे काय काय? लॅपटॉप, मोबाईल फोन्स, टीव्ही. ओके. सो shall we start with the debate? Who will start? कोणाला सुरू करण्यात इंटरेस्ट आहे? प्लीज राईट युअर नेम इन द चॅट बॉक्स. बॉईज विल टेल अबाउट ॲडव्हान्टेज, गर्ल्स विल टेल अबाउट डिसएडव्हान्टेजेस. सो आता ॲडव्हान्टेज पासून आपण स्टार्ट करूया. प्रद्युम्न पासून स्टार्ट करू, कारण त्याचं नाव पहिले आलंय बॉईजच्या लिस्ट मधनं. ओके, थांबा, आता कोणी नावं पाठवू नका. प्रद्युम्न स्टार्ट करेल डिबेटला.
ओके, आणि त्यानंतर प्रद्युम्नानंतर कुठल्या तरी मुलीचं नाव येईल की जी त्या लाईन मध्ये डिसएडव्हान्टेज सांगेल अशी मुलगी तिचं नाव देईल चॅटबॉक्स मध्ये. ओके, और आय विल कॉल आउट द नेम. जर नाही आली काही नावं तर मी जे नाव घेईन त्या मुलीला बोलायला लागेल कंपल्सरी माइक ऑन करून. सो प्रद्युम्न, प्लीज स्टार्ट फॉर द डिबेट. Hello. Yes. We collect different types of information. Okay, so you are telling about the advantage of electronic gadgets. Please complete the sentence. तुझं sentence complete झालं पाहिजे की we get all types of information from electronic gadgets like mobiles, internet facilities at our laptops or computers. ओके, पूर्ण वाक्य बोलायचं आपण जे सांगणार आहे त्याचं. नेक्स्ट, ह्याच्याबद्दल काय म्हणायचंय कोणाला की आता ऍडव्हान्टेजेस मध्ये आपल्याला प्रद्युम्ननी सांगितलं. दीपिका, प्लीज स्विच ऑन युअर माइक अँड स्पीक. मॅम. हा, बोल ना. But many children leave study to and sit on electronic gadgets for playing video games or other games. Correct, very good. So apart from collecting the information from electronic gadgets or using that particular information for some productive means, people are using such electronic gadgets. Children are using it for playing video games on your mobile phones or laptops. Yes, Saili, the topic is advantages and disadvantages of electronic gadgets. Okay, we are talking about there are many electronic gadgets. Fridge is also considered an electronic gadget, right? But we are talking only about mobile phones, laptops or computers, etc. TV. वेदिका, एक 2 मिनिट थांब, आता पुढचा चान्स मी तुला देते. दीपिकानी आता एक ऍडव्हान्टेज सांगितलंय, त्याच्या अगेन्स्ट कोणाला काही बोलायचंय? डिसएडव्हान्टेज सांगितलं आता आपल्याला दीपिकानी एक. त्याच्यामध्ये ती असं म्हणली की जरी आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी गॅजेटचा उपयोग करत असलो तरी काही मुलं अशी असतात जी फक्त व्हिडिओ गेम्स खेळत बसायला त्या फोन्सचा किंवा लॅपटॉपचा उपयोग करतात. सो आता ह्याच्याबद्दल कुठल्या मुलाला काही सांगायचंय? याच्या अगेन्स्ट कुठलं स्टेटमेंट? गौरव, प्लीज स्विच ऑन युअर माइक. गौरव, yes, please switch on your mic. Yes, I'll give chance to Vedika and Saili afterwards once Gaurav finishes. Yes, Gaurav, switch on your mic. We are unable to hear you. Yes, ma'am. Yes, please speak about the advantage of using electronic gadgets in line with what Deepika said earlier. दीपिका आधी काय म्हणली होती त्याच्या लाईन मध्ये तुला काय वाटतंय ते सांग. Electronic devices may help us to extend speaking, listening, and creativity skills. Okay, but what she had said that playing competitive video games on electronic devices help improve hand-eye coordination directly and discussions making. ओके, व्हेरी गुड. बर, आता दीपिका जे बोलली होती की लोक छोटी मुलं खूप सारे व्हिडिओ गेम्स खेळत बसतात, त्याच्यावर गौरवचं असं म्हणणं आहे की ते व्हिडिओ गेम्स खेळणं फायदेशीर ठरू शकतं कारण ते आपल्या हँड आय कोऑर्डिनेशन मध्ये जातंय आणि काही व्हिडिओ गेम्समुळे कदाचित असं होईल की त्या मुलाची खेळण्याची ॲबिलिटी किंवा जी काही बाकीची स्किल्स आहेत ती डेव्हलप होतील असं गौरवचं म्हणणं आहे. सो ह्याच्या अगेन्स्ट काही बोलायचंय? वेदिका, सायली, पहिल्यांदा तुम्हाला विचारते कारण तुमची नावं मगाशी वर होती. प्राजक्ता एक नाव आता न्यूली ऍड झालंय, बट वेदिका, येस सायली, प्लीज स्विच ऑन युअर माइक. प्राजक्ता, तुला चान्स देते मी पुढे. येस सायली, यू कॅन स्विच ऑन युअर माइक.
राईट द स्टुडंट्स नेम. प्रियांजली पाटील जी. स्टुडंटचं नाव सांगा. जर बॉय असेल तर कंपल्सरी आता. शर्विन, येस, यू हॅव टू टेल ऍडव्हान्टेजेस ओनली. Saili, please switch on your mic. Yes, you have switched on the mic, but we are unable to hear you. Might be there is range issue at her place. Now can you hear me? Yes, we can hear you now. As Gaurav told that there are many advantages of playing video games, but if we play these video games for a much longer time, they can affect our backbone and eyes. And many people have ache of their backbone and have spectacles because of playing video game too much, and also a bit of hand. Okay, very good. You can switch off your mic now if you are finished. So what Saili added that गौरव काय म्हणला होता आपल्याला की व्हिडिओ गेम्स खेळल्यामुळे हँड आय कोऑर्डिनेशन काही मुलांचं चांगलं होतं. बट सायलीने असा मुद्दा मांडला आता त्याच्या पुढे की त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांना वगैरे त्रास होतो. राईट. एक 2 मिनिट. आता आपल्याला सायली बोललीये, त्याच्यानंतर पुढचं एक नाव होतं प्राजक्ता. सो प्राजक्ता, तू काहीतरी सांगणार होतीस मगाशी गौरवच्या अगेन्स्ट. गौरवने जे स्टेटमेंट केलं होतं त्याच्या अगेन्स्ट तू काही बोलणार होतीस, तर तुझंही बोलून घे एकदा. प्राजक्ता आहे मीटिंग मध्ये. ओके, ठीक आहे प्राजक्ता, नंतर बोल. दीपाली स्टुडंटचं नाव. हा प्राजक्ता, व्हेरी गुड, बोल. It can cause eye problems, neck problems also. तुझा आवाज नाही आला नीट. शर्विन, एक 2 मिनिट. हा, It can cause eye problems or neck problems also. ओके, व्हेरी गुड. जे सायली म्हणली तेच पुढे ऍड केलंय प्राजक्ताने सुद्धा. सो एक 2 मिनिट थांबा जरा. भरपूर नावं आली आहेत आता आपल्याकडे. आधी आता येस, प्लीज स्पीक. Gadgets like mobile phone causes several types of eye diseases and neck. Okay, backache problems and eye diseases are also caused due to this use of mobile phones or TV or laptops. Very good. So आता next advantage सांगणार आहेत मुलं. शर्विन, you can switch on your mic now. For children younger than preschool age, electronic device may help to stimulate the sense and imagination. Some use may help to promote listening ability, learning sounds and speech. Electronic device and games may encourage cognitive learning on the development of Analytical skills. ओके, ऐक आता शर्विन, हे बघ, तू तू जे बोललास ते चांगलं होतं, व्यवस्थित होतं, आपल्या टॉपिकशी रिलेटेड होतं. बट हे तू कुठून तरी माहिती मिळवली आहेस ना, राईट? गुगलवरनं कुठून तरी तू शोधून आणलंस ना हे. तर आपल्याला असं नकोय डिबेटमध्ये. आपल्याला काय करायचंय, आपल्या ओन वर्ड्स मध्ये सेंटेन्स क्रिएट करायचं इन इंग्लिश. आपल्याला इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करायची आहे याच्यातून. ओके, तू बोललास व्यवस्थित, पण काय झालं आता की जे तुझे विचार होते ते मांडायचे होते इथे. हे सगळं सेंटेन्सेसची कन्स्ट्रक्शन तुम्ही स्वतः करायचे. सगळ्यांसाठी, फक्त शर्विनसाठी नाही, सगळ्यांसाठी इन्स्ट्रक्शन आहे की गुगलवरचं किंवा कुठे वाचलेलं कुठून तरी आणून इन्फॉर्मेशन वाचू नका. तुम्हाला जी सेंटेन्सेस जमतायत ती करा तयार. ते 1-2 सेंटेन्सेस झाले, छोटूसे असले तरी आपल्याला चालणार आहे. दॅट शुड बी कंपल्सरी इन इंग्लिश. त्याच्यामध्ये ग्रामरची मिस्टेक असेल, त्याच्यामध्ये एखादा वर्ड उलटा सुलटा यूज झाला असेल, दॅट इज ओके, बट इट शुड बी इन युअर ओन वर्ड्स. दॅट इज कंपल्सरी. तुमच्या ग्रामॅटिकल मिस्टेक्स झाल्या किंवा काही वर्ड फ्रेज करताना चुकीचा झाला तर आय विल हेल्प यू आउट इन दॅट.
बट कुठून तरी शोधून आणलेलं वाचू नका, कारण काय होईल, आपल्याला आपली स्पीकिंग ॲबिलिटी वाढवायची, आपल्या स्पीकिंगची एफिशियन्सी वाढवायची आहे, हे आपलं एम आहे. ओके, नो प्रॉब्लेम. सायली, एक 2च मिनिट, काही प्रॉब्लेम नाहीये. सगळ्यांसाठी ओव्हरऑल मी ही इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, सगळ्यांनी आता हे लक्षात ठेवायचं आहे. सायली, मी तुला 2 मिनिट अशासाठी म्हणलं की तुझं एकदा झालं, एकदा चान्स देऊन. आता आपण दुसरं कोणीतरी बघूया लिस्टमध्ये. एक आहे अनघा. सो अनघा, डू यू वॉन्ट टू ऍड एनिथिंग टू शार्विन्स पॉइंट that for children with preschool age, they can increase their imagination ability with the help of using these electronic gadgets, like after watching a cartoon on TV, the child can have some imagination power developed in his or her brain, असं त्याचं म्हणणं होतं. सो याच्या अगेन्स्ट काही बोलायचं आहे अनघा? प्लीज ऍड. Yes, ma'am. Yes. We become habitual of using electronic gadgets. Okay, so due to repeated watching of television or computer or video games, we get habitual to that and okay, ठीक आहे. याच्या पुढचा मुद्दा मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करते की ह्याची आपल्याला सारखी सवय होते आणि नशा चढल्यासारखं होतं त्याचं. सारखं तो व्हिडिओ गेम खेळला नाही, ते कार्टून बघितलं नाही तर मूड ऑफ होतो किंवा विचित्र वागणूक सुरू होते. सो दॅट इज अगेन अ ड्रॉबॅक. व्हेरी गुड. डिसएडव्हान्टेज सांगितलंय आता आपल्याला एक, ऍडिक्शन. करेक्ट. येस सायली, यू कॅन ऍड नाउ. प्लीज स्विच ऑन युअर माइक. सायलीचं झालं की दीपिका ऍड करेल त्याच्यामध्ये, कारण दीपिकाने सुद्धा बोललेलं नाहीये अजून बऱ्याच वेळात. As Anagha told that we will get addicted to the gadgets, and this addiction can further lead that if we don't get that much time to play that device, we will be tempted and we will get annoyed or angry, which will have a bad effect on our habits and also in our personality. Correct. Very good. So it will not only affect your physical health, that is eyesight or backbone, backache, neck is paining or these problems. Apart from these problems, this will also affect your mental health. कशामुळे मेंटल हेल्थ अफेक्ट होईल तर जेव्हा त्या गॅजेट बरोबर आपल्याला व्हिडिओ गेम त्या वेळात खेळायला नाही मिळाला, त्या वेळात ती सिरियल बघायला नाही मिळाली तर चिडचिड होते आणि दॅट चिडचिड इज व्हॉट इज अफेक्टिंग युअर मेंटल हेल्थ. ओके, आता मुलींकडचे 2 मुद्दे झालेले, तर आपण एकदा 2 मुलांना बोलू देऊया, मग उरलेल्या मुलींनी ऍड करा. माहिका आणि दीपिका, मला तुमची नावं माहिती आहेत, तुमची नावं ठेवली आहेत आपण इथे लिस्टमध्ये. ओके, सो मगाशी एक मिनिट हा हर्षद, आधी वरती एक नाव येऊन गेलं होतं, हरीश परब नावानी आहे, स्टुडंटचं नाव ऍड करा. आणि साकेत, हे दोघं बोलतील आता. साकेत आणि हरीश. आधी कोण? हरीश परब, म्हणजे मुला स्टुडंटचं नाव पाठवा जरा आणि माईक ऑन करा. शार्दुल. येस शार्दुल, प्लीज स्विच ऑन युअर माइक. Shardul, please switch on your mic and tell us what you wanted to say, or what do you want to say right now about what Saili told that it might affect mental health. ओके, तुझा आवाज नाही येते, 1-2 मिनिटं थांब. हर्षद, स्विच ऑन युअर माइक. Harshad, please switch on your mic. Yes, teacher. Yes. Yes, you can tell us about the advantages in line with what Saili said. What can be the solution of that problem? I can. Yes, please tell us. सायली काय म्हणली की आपण खूप वेळ जर का मोबाईल फोन्सवरती खेळतो, जेव्हा व्हिडिओ गेम, आपली समज असं ठरलेलं आहे की आपल्याला 6 ते 7 व्हिडिओ गेम खेळायचा आहे, आणि जर त्या टायमिंग मध्ये आपल्याला फोन अवेलेबल झाला नाही, पीसीवर आपल्याला बसता आलं नाही आणि गेम खेळता आला नाही,
तर आपली जी चिडचिड होते त्याच्यामुळे आपली मेंटल हेल्थ अफेक्ट होते, कुठेतरी आपल्याला सारखा त्याचा त्रास होत राहतो. ओके, सो हे तिने सांगितलं की डिसएडव्हान्टेज आहे आपल्याला जी गॅजेटची सवय लागते व्हिडिओ गेम खेळायची किंवा एखादी सिरियल, कार्टून सिरियल बघण्याची, त्याच्यामध्ये तू काही ऍड करशील? टीचर बोल, तुझा आवाज नाही येते. ओके, आय गेस देयर इज अ प्रॉब्लेम ऑफ नेटवर्क ॲट युअर एंड ऑल्सो. आणि मगाशी कोणी बरं मला सांगितलं, शार्दूल तुझा आवाज येत नव्हता म्हणून मी असं म्हणलं की देअर माइट बी एनी प्रॉब्लेम विथ युअर माईक ऑर नेटवर्क. तर परत एकदा माईक ऑन करून बोलायचा प्रयत्न कर शार्दूल, बघूया आपण तुझा आवाज येतोय का. Video game. हा, येतोय. Coming. येस. Video game will help us to develop our brain. We are using our both and finger, and it will make to future to software program. ओके, ठीक Ma'am, I आहे. want to add one point. येस, शुअर साकेत, प्लीज ऍड. Ma'am, as everyone says that if we not play sometimes mobile games, so we feel not good. So, ma'am, as everyone says, in social media there are so many tips to know that we cannot addict to game. And ma'am, in game there is also scope of esports. What is the scope of I was unable to... Esports. Ma'am, we can play tournaments. Yes, Okay. ma'am. Okay, so with the help of video games you can also, or so in short, साकेतला काय म्हणायचं होतं की जर आपण एखादा टाइम टेबल केला आणि जर त्या वेळामध्ये आपल्याला व्हिडिओ गेम खेळायला नाही मिळाला तर तेवढ्या काळापुरता आपण काहीतरी स्वतःवरती मेंटल हेल्थ नीट राहण्यासाठी उपाय करू शकतो, की एक दिवस नाही मिळाला तर ठीक आहे, दुसऱ्या दिवशी आपल्याला घेता येईल. ऍडिक्शन अवॉइड करण्यासाठी काही मेजर्स आहेत, ती फॉलो केली तर आपल्याला ऍडिक्शन होणार नाही. ओके, असं साकेत म्हणलाय. आता 1-2 मिनिट आपला माईक ऑन करू नका, सगळ्यांची नावं घेतली जातील. मगाशच्या लिस्ट मधलं कोण राहिलं होतं? माहिका, येस, प्लीज स्विच ऑन युअर माईक. येस. playing video games of violent nature can have a negative effect on child's behavior and poor concentration in studies. ओके, व्हेरी गुड, थँक्यू. हा, सो माहिकाने असं सांगितलं की जर आपण त्या गेम्स मध्ये सपोज गेमच चुकीचा चूज झाला, जो व्हायलन्स असलेले गेम्स आहेत ज्याच्यामध्ये खूप सारी फायटिंग आहे, मारामारी आहे, असे जर गेम्स आपण सिलेक्ट केले तर त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला तसं नेचर होत जातं जसं आपण गेम खेळतो त्या प्रकारचं, आणि त्याचा परत काहीतरी विपरीत परिणाम होऊ शकतो. सो हा एक पॉइंट आपल्याला माहिकाने ऍड करून दिलाय. आता बाकी मुलींमध्ये बोलायचं कोण राहिलंय का, ज्याला बोलायचं होतं आणि माझ्याकडून नाव घेतलं गेलं नाहीये, अशी कुठली मुलगी आहे एकदाही न बोललेली? दीपिका, बोललीस ना तू एकदा की नाही? प्रियांकाजी, दीपिका एकदा बोलून झालंय ना, मग 2 मिनिटं अजून एकदाही कोणाला बोलायला मिळालेलं नाहीये. निधी, येस निधी, यू कॅन स्पीक नाउ, प्लीज स्विच ऑन युअर माइक. Some games are Yes. Some games are not good. Not good. ओके, करेक्ट. सो निधीचं म्हणणं काय की काही गेम्स आर नॉट सो गुड, दॅट इज सेम विच माहिका सेड की काही गेम्स हे व्हायलंट असतात, ज्यांच्यामध्ये खूप सारं व्हायलन्स, खूप सारी मारामारी असते, आणि असे गेम्स बघणं किंवा खेळणं, आणि इव्हन सिरियल्स मध्ये सुद्धा, नॉट ओनली विथ रिस्पेक्ट टू गेम्स, काही सिरियल पण अशा असतात की ज्यांच्यामध्ये खूप मारामारी आहे किंवा आरडाओरडा आहे, तर आपल्याला इरिटेट होतं ते. सो दॅट इरिटेशन ऑल्सो इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ.
ओके सो Yes, आता miss. हे जे ऍड केलेलं आहे निधीनी त्याच्यावरती येस सायली यू कॅन ऍड. एक मध्ये ऋतुजा पण आहे. ऋतुजा नंतर मी तुला चान्स देते. सायलीचं झालं की ऋतुजा बोलेल. Miss, येस as Nidhi told that due to these bad games, sometimes the brain of the human does not function naturally, but it always depends upon the gadgets for all the various activities, and the brain gradually becomes lazy, and which indeed is very not nice for the human beings. ओके व्हेरी गुड परफेक्ट. सो सायलीने तिचा मुद्दा मांडला आहे. त्याच्यानंतर अजून आता नेक्स्ट असणार होती ऋतुजा. ऋतुजा प्लीज स्विच ऑन युअर माइक नाव. Yes, ma'am. येस We will not play outdoor games and no exercise. येस बिकॉज ऑफ प्लेइंग अ लॉट ऑफ व्हिडिओ गेम्स ऑन फोन आपण त्याच्यामध्येच इतके बिझी होऊन जातो की आउटडोर गेम्स काही खेळले जात नाहीत आणि त्याच्यामुळे आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी होत जाते. हा एक परत वेगळा मुद्दा आहे. तो आपण थोडासा नंतर डिस्कस करूया. आता आधी आपण सायलीच्या मुद्द्यापर्यंत आलेलो आहोत की जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर जास्ती अवलंबून आहे काही गोष्टींसाठी तर आपली ब्रेनची डेव्हलपमेंट किंवा ब्रेनची ऍक्टिव्हिटी ही हळूहळू कमी व्हायला लागते विच इज नॉट गुड फॉर ह्युमन हेल्थ इन ऑल. ओके दीपिका ह्याच्यानंतर तुला बोलायला मिळेल. आता आधी साकेत यू कॅन ऍड आणि आफ्टर साकेत रुद्र कॅन स्पीक. साकेत बोल. Yes, Saket, you can switch on your mic and tell us what you wanted to tell. Ma'am, just 1 minute. Yes. Ma'am, as someone said that some games are so bad that we cannot even see and play. Ma'am, so there is a rule that under 18 cannot play these games. Okay. So Saket has added that under the age of 18 years you cannot play some games. So you don't have access for such games and त्याच्यामध्ये व्हायलन्स आहे ज्याच्यामध्ये फायटिंग आहे असे गेम्सचा ऑप्शनच तुम्हाला अवेलेबल नसेल तर यू विल नॉट बी एबल टू प्ले दोज गेम्स. आणि जे चांगले आहेत मेंटल हेल्थ डेव्हलपमेंटसाठी जे चांगले आहेत असे गेम्स खेळता येऊ शकतील. अशा सिरियल्स बघता येऊ शकतील. बट अगेन अजून असं पण एक माझ्या मनात जो मुद्दा येतो तो असा आहे की मुलांना स्वतःहून काही रेस्ट्रिक्शन्स घालून घेता येतील जी पेरेंट्स घालू शकतात आणि चिल्ड्रन घालू शकतात. राईट दॅट व्हॉट आय वुड लाईक टू प्ले. अगेन इट इज अ डायसी इश्यू दॅट आपण ते फॉलो करणार की नाही. बट दिस इज ऑल्सो अन ऑप्शन. या जगात बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण त्यातलं काय करणार हे आपण ठरवायचंय. राईट. सो त्या केसमध्ये कुठला गेम मी खेळेन असे व्हायलन्स फायटिंग असलेले गेम्स मी खेळणार नाही. ज्याच्यामध्ये मला काहीतरी फायदा होईल असेच गेम्स मी खेळेन. हा एक मी मुलांच्या साईडने मुद्दा मांडलाय. यू कॅन कम्प्लीट दिस इन इंग्लिश. ओके सो 1-2 मिनिट. आता एका मुलाचं झालेलं आहे साकेतचं झालंय त्याच्यानंतर प्रद्युम्नाला पण बोलायचं होतं. सो प्रद्युम्ना प्लीज स्विच ऑन युअर माइक अँड टेल अस समथिंग विच यू वॉन्टेड टू टेल. I agree some are disadvantages, but if we use it in limits that give more benefits, if we set some timing for game playing, then it does not affect on our health. Very good. Perfect. So if we decide some time to Ma'am, play. Yes. I want to add something that, and ma'am, some children all play game for fun, not for Okay. Yes. getting progress in it. ओके ओके व्हेरी गुड थँक्यू. बट माईक ऑन करायचा नाही मध्ये अनलेस अँड अंटिल आय टेक युअर नेम. माईक ऑन करू नका कारण खूप आवाज होईल जर असं सगळ्यांनीच माईक ऑन केले तर. येस येस 1 मिनिट 2 मिनिटं थांबा फक्त हर्षद आणि गौरव. हर्षद आता तू ऑन कर आधी माईक आणि बोल. Teacher, we can play study games. ओके
We can Answer study and question through games or cartoons. ओके ओके ठीक आहे. सो तुझं असं म्हणणं आहे की आपण अभ्यासही करू शकतो त्या गेम्स आणि कार्टून्स मधून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळू शकतं. ओके हर्षदचं झालंय. आता रुद्र तू बोल काय म्हणायचंय तुला ते. Ma'am, we that GK and KBC games on internet. Okay, so we can play some games which are helpful for learning. Very good. ठीक आहे, रुद्रचा मुद्दा झालाय. आता पुढे कोण आहे? शार्दूल आहे. बापरे, भरपूर लोक. थांबा जरा 1 मिनिट. शार्दूल तू बोल आता. आधी एकदा मुलांचं सगळ्यांचं कंप्लीट करून घेऊया आपण, मग मुलींचं करूया. Rudra said that games because we can add like Baiju's that learn and games will help me. ओके ठीक आहे. तुझा आवाज थोडासा कट होत आला आमच्यापर्यंत, पण तू बायजूस सारख्या लर्निंग प्लॅटफॉर्मचा वापर करून किंवा तशा टाईपचे जे गेम्स असतील त्याच्या थ्रू अभ्यास करू शकू असं म्हणतोयस, असं मला वाटतंय तुझा मुद्दा होता. गौरव आता एकदा मुलींचा झाला चान्स की मी गौरवला बोलायला देते पहिले. ओके, सो शार्दूल यू कॅन स्विच ऑफ युअर माइक नाव. नेक्स्ट इज दीपिका. दीपिका झाली की रुजुलाला एकदा चान्स मिळेल आणि मग सायली यू कॅन स्पीक देन. ओके, सो फर्स्ट दीपिका प्लीज स्विच ऑन युअर माइक. प्रियांका जी तिथे जे दीपिका आहे ते आय गेस 2 दीपिका आहेत क्लासमध्ये कारण. मॅम येस. but ma'am, electronic gadgets are too expensive. Okay, so the games that can be played or the serials that can be watched on TVs, the electronic gadgets, basically we have to pay a lot for them. Okay, so this was the point added by Deepika. Tachanantar Rujula, do you want to add something? Yes. Yes, please speak. Ma'am, children add more time, means 6 to 7, so they add 15 minutes, 16 minutes, 30 minutes. Yes, okay. Even though the time span is given that the children is allowed to play for 1 hour, usually children of age around 10 to 12 or 10 to 16 tend to do it for more time. That if even if that child is playing, if the child is allowed to play for only 1 hour, the child gets adding on the time that I'll play for next 15 minutes, I'll just play for next 15 minutes, and the time span gets increased. The 1 hour which he was spending for playing some video game, now he spends 2 hours. So it gets on increasing in this way. ओके, व्हेरी गुड. सो हा एक मुद्दा रुजुलानी ऍड केला. आता सायली यू कॅन स्पीक नाव. 1-2 मिनिट, मुलांनी 2 मिनिटं थांबा. मुलींचं पूर्ण होऊ दे, 3-4 मुलींचं, मग मुलांनी कलेक्टिव्हली यू कॅन स्पीक. येस सायली. As many told that playing a nice game is good, but if we play and there is much addiction that we type a lot, so we use some short forms over there. And if we are writing something or writing some letter to anyone or writing the paper, we are used to writing the short forms, and thus there is a less progress in academics due to that short forms. And as many people told that we have online learning like Byju's or etc. And I prefer that online learning is not too nice, as we don't have a direct interaction between them, and gadgets are not the thing which help us in studies, but the teachers are the thing or are the persons which help us in studying and understand us more better than the gadget too. Okay, very good. So what Saili has added is also one of the nice points, that even as a teacher, when I read papers, it is usually observed that the spelling of because is not BECAUSE, it is BCZ. That the short form is used. आपल्याला त्याची इतकी सवय होऊन जाते पटापट शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिण्याची. लाईक वी यूज द लँग्वेज वी यूज ऑन व्हॉट्सॲप और फेसबुक. या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर आपण जे लँग्वेज यूज करतो, जे शॉर्ट फॉर्म्स यूज करतो, ते तसेच वापरले जातात. ओके, फॉर एक्झाम्पल गोईंगचं स्पेलिंग
GOING आहे तर त्याच्याऐवजी GNG. करेक्ट. वेलकमच्या जागी WC. सो जेव्हा तुम्हाला एक्झाम मध्ये असा पॅराग्राफ लिहायचा असतो तेव्हा असं बऱ्याच मुलांकडून होतं की तिथे शॉर्ट फॉर्म यूज केला जातो. बिकॉज सवय, आपल्याला तसंच लिहायची सवय झालेली असते. राईट. फॉर गुड मॉर्निंग GM. ओके, सो इट वॉज अगेन वन नाईस पॉइंट. मुलींमध्ये आता बापरे, परत मुलींची लिस्ट खाली मोठी झाली. मी इथे मुलांची नावं सुरू करणार होते त्याच्यामध्ये. 1-2च मिनिट थांबा. वेदिका 2 मिनिट थांब तू. आता आधी साकेत आणि गौरवला बोलायचंय पहिले. गौरव, यू कॅन स्विच ऑन युअर माईक नाव. गौरवचं झालं की मग रुद्र आणि मग साकेत. Yes, ma'am. Ma'am, nowadays because of COVID-19, we are continuously on gadgets. If we use in limit, so it will be useful for us and it will not harm for us. If we use the gadgets for more times, for half an hour or 1 hour, it can be harmful on us and our behavior. Yes. Okay. So you have to decide the time span in which you are going to use some of the gadgets or some of the like use of computers, TVs. You have to maintain that time. But त्याच्यामध्येच मगाशी कोणीतरी ऍड केलेलं होतं की तो टाइम आपल्याकडून मेंटेन केला जात नाही. जर अभ्यासाला बसवलं तर 1 तासाचा अभ्यास 1.5 तासातच उरकला जातो. 45 मिनिट्स मध्ये आपलं असं होतं की नाही आता मला नाही अभ्यास करायचा. बट जर आपण गेम खेळत असू तर 1 तास झाला तरी पुढे 15 मिनिटं खेळू देणार, अजून अर्धा तास खेळू देणार, अजून थोडा वेळ 5 मिनिटं. सो द टाइम स्पॅन कॅन इन्क्रीज. बट आपली आपण जर त्याच्यावर लिमिट घातली तर अगेन व्हिडिओ गेम्स और वॉचिंग सिरियल इज अ नाईस टाइम पास. करेक्ट. गौरव, तुझा पॉइंटही करेक्ट होता. सो आफ्टर गौरव, रुद्र विल स्पीक. रुद्र, प्लीज स्विच ऑन युअर माइक. Yes, ma'am. As someone said that the gadgets are very costly, but in mobile phones and laptops, if good educational things in that, then we should pay the money for it. Okay, so if we are going to use it for study purposes, then we should not think about only the price but the benefits of that particular gadget, and we should spend money on it. That's what Rudra wanted to say. की जे मगाशी आपला एक मुद्दा झाला होता असा की त्यांची प्राइस खूप हाय असते. ओके, सो आता रुद्राचं झालंय. साकेत, डू यू वॉन्ट टू ऍड समथिंग? Yes, ma'am. Yes. Ma'am, as someone said that, ma'am, because of games, someone and social media, they put all the short form. But ma'am, we know that our neighbors not understand short form. That then we know that they should add all the full letters. They Okay. cannot understand it. Okay, so back to the mind, we have somewhere that the teacher or some other fellow to whom we are speaking with or talking with or writing with may not understand the short form language and therefore we used to write full forms. ओके, ठीक आहे. हा तुझा मुद्दा होता. आता ह्याच्यानंतर पुढे मुलींचे मुद्दे आहेत. तर त्याच्यामध्ये वेदिका, यू कॅन स्विच ऑन युअर माइक नाव. Yes, ma'am. As many of the participants told, we don't have a time limit, but we can make a timetable and follow it like 1 to 2 minutes. 2 to 15 minutes, so we will get a habit of following the timetable. Okay, very good. Your point was nice, but you are in girls team who are telling us about disadvantages of using gadgets, and you told us about advantages, that if we spare some time or if we make some strict timetable to follow, then no problem. डोंट बी सॉरी. अजून शार्विन, तू अजून परत काही बोललेलं नाहीये. शार्विन, तुलाही बोलायचं आहे. ठीक आहे. परत मुलींची नावं भरपूर मोठी लिस्ट झालेली आहे. सायली, 1-2 मिनिटं थांब, आपण पुढची लिस्ट करते आणि मग तुझं नाव घेते मी आता. वेदिका झाली. नेक्स्ट माहिकाला पण 1-2 चान्स मिळालेले आहेत. निधीला एकच चान्स मिळालाय. सो आधी आपण निधीला बोलायला देऊया. निधी, यू कॅन स्पीक नाव. Miss, someone tells that Okay, yes, please my speak. voice is coming. Yes, your voice is clear.
someone tells that we can't play games. We can't play games before after 18 years. Yes. After 18 years, but some children broke the rules. Then broke the rules. Yes, correct. Very good. So you want to say yes. And their bad habits get limitless. येस ओके व्हेरी गुड. सो निधीला काय म्हणायचं होतं की काही मुलं जे अंडर 18 ऍक्च्युअली जरी अलाउड नसेल तरी काहीतरी करून खेळायला ट्राय करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या बॅड हॅबिट्स वाढत जातात. व्हेरी गुड. फक्त निधी आता मी थोडंसं तुझं इंग्लिश ग्रामर सुधारवते. मला खूप चांगलं वाटलं की तू यू यूज युअर ओन वर्ड्स. तू व्यवस्थित बोललीस, कॉन्फिडेंट होतीस. फक्त ग्रामरचं होतं. आता इथे समविन टेल्स नाहीयेत, समविन टोल्ड. बरोबर. आपण काय म्हणतोय की एक जनरल कोणीतरी बोलून गेलेलं स्टेटमेंट आहे. आपल्याला मराठीत असं म्हणायचं आहे ना की कोणीतरी असं म्हटलं तर किंवा कोणीतरी असं बोललं. सो इन दॅट वे यू हॅव टू स्पीक इन पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट वापरायचं आपल्याला. समवन टोल्ड दॅट डॅश 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 जे काही आहे ते. आणि दुसरं मी बऱ्याच जणांकडून बघतीये की चिल्ड्रन्स असं यूज करताय तुम्ही. चिल्ड्रन्स इज नॉट अ प्लुरल फॉर्म ऑफ चिल्ड्रन. चाइल्ड इज अ सिंग्युलर फॉर्म. चिल्ड्रन इज अ प्लुरल फॉर्म. चिल्ड्रनच्या पुढे एस लावायचा नाही. ओके. चाइल्ड हे सिंग्युलर आहे आणि चिल्ड्रन हे प्लुरल फॉर्म आहे. ओके. त्यामुळे चाइल्ड्स असं पण नाही वापरत आपण. चिल्ड्रन्स असं पण शब्द नाही इंग्लिशमध्ये. ओके. सो हे लक्षात ठेवा फक्त बोलताना. ह्या दोन गोष्टी मला आता तू बोललीस एक सेंटेन्स त्याच्यात दिसल्या. बट व्हेरी गुड. इट वॉज अ रिअली नाईस ट्राय. कोण झालं आता? निधी झाली ना. निधी नंतर रुजुला, त्याच्यानंतर सायली. आय विल अलाव यू टू स्पीक. येस यू विल गेट अ चान्स टू ऍड. फक्त एकदा रुजुलाला बोलू दे कारण ती पण एकदाच बोलली आहे म्हणून. येस रुजुला. When the children play games or watching TV more, they ignore study. Yes, correct. This is also very nice point that watching serials or playing games leads to less study. Yes, very good. Saili, you can add your point now. Ma'am, as Saket told that we have some people do not understand the short form, so we need to type it in the long form. But as we now have a option of type speaking, the people only speak and it gets typed on. So nowadays people are also having a lack of writing habits, which can further lead for not writing any essays or letter writing. Okay, very good. So this was also another point that आपण लिहायला पण जात नाही आता. व्हॉइस मेसेजेस सेंड केले जातात किंवा बोलून जे टाईप होतं. व्हॉट्सअपवरती एक फीचर असतं की आपण बोलायचं आणि त्याच्यावरती टाईप होत जातं. सो दॅट फीचर इफ वी आर युझिंग, वी आर नॉट इव्हन टायपिंग समथिंग. रायटिंग पेन पेपर घेऊन लिहिणं तर दूरची गोष्ट राहिली, आपण टाईप पण करायला जात नाहीये आता. ओके. अनघा तू बोल एकदा. Ma'am, I am audible to you. Yes, yes, you are audible. People forget their works. People what? People forget their works. Forget. Yes. ओके. सो जरा क्लिअर कर, तुला काय सांगायचं आहे ते. Ma'am, people forget their works. Works. Okay, work. Sorry, I heard it word. That's why I asked you. Okay, people forget their works. Yes, the people or even not only speaking about children, adults also. If someone is completely engrossed in that serial, that person forgets the work that was behind him or that was behind her. She had to complete that work or he had to complete that work. People used to forget this work. ओके, डोंट गेट पॅनिक्ड. आपण सगळे इथे शिकायला आलेलो आहे. कोणालाही व्यवस्थित इंग्लिश येत नाही किंवा
जेवढं येत आहे त्याच्यापेक्षा आपल्याला अजून पुढचं करायचं आहे काहीतरी, म्हणून आपण सगळे इथे आहोत, इन्क्लुडिंग मी. आपण सगळेजण इथे शिकायला आलोय, राईट? त्याच्यामुळे अजिबात कोणीही घाबरायचं नाही. ग्रामर चुकलं, वर्ड चुकीचा यूज झाला याच्याबद्दल तुम्हाला कधीही ओरडलं जाणार नाही, याची खात्री ठेवा. ओके, बोलताना ग्रामर मध्ये किंवा काही चूक झाली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला ओरडलं कधी जाईल जर इनडिसिप्लिन झाली, सगळ्यांनी काहीतरी एकदम मध्येच माईक ऑन केलाय, व्हिडिओ ऑन आहे, किंवा इरिलेव्हंट काहीतरी बडबड मध्येच सुरू केली, तर मी ओरडेन. अदरवाईज नाही. जरी ग्रामर आपण टॉपिकशी धरून आहे आणि आपलं काहीतरी ग्रामॅटिकल वर्ड्सची काहीतरी अदला बदल झाली आहे, चुकून मिस्टेक झालीये, कोणीही ओरडणार नाही. उलट ते वर्ड्स आपण कसे चेंज करायचे, कसं ठीक करायचं आपलं वाक्य, हे मी सांगेन. ओके, सो डोंट वरी, कोणी घाबरायची काही गरज नाहीये. ठीक आहे, आता मुलींमधलं बऱ्यापैकी झालेले आहेत आय गेस. माहिकाला एकदा बोलायचं होतं, माहिकाचं बोलायचं राहून गेलं. माहिका, you can switch on your mic now. Electronic gadgets can lead to children spending less time on outdoor games. ओके, सो फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी होणार कारण आउटडोर गेम्स कमी खेळले जात आहेत. व्हेरी गुड. आता मुलांची टर्न आहे. त्याच्यामध्ये मला आत्ता 2 नावं साकेत आणि रुद्रचं दिसतंय. सो साकेत, रुद्र. साकेत, पहिल्यांदा माईक ऑन कर आणि बोल. Ma'am, as Sally told that some people just do voice calls in WhatsApp. Ma'am, they do that because if they are in hurry and they type slow, so they do voice calls, means Okay. voice message recording they. And even in exam we cannot record the voice and give to the sir, because in online also we cannot do like this. We also Okay. take a photo and upload file. Yes, yes. Okay. Very good. So that was Saket's point. It was very clear that what he wanted to say. Rudra, you can add your point now. Yes, ma'am. Ma'am, as Saket said that only, that if someone don't know to type, then they can use that feature. Okay. And So one more, someone added the point that if kids are breaking the rule and downloading the games, so parents should look about it that students okay, should not very good. So download that game. yes, so parents should take care about that. That is your point. And अजून एक फक्त इंग्लिश ग्रामरचे ऍड करते आता. ब्रोकिंग नाही, ब्रेकिंग. ब्रेक हा वर्ब आहे. ब्रेकिंग द रूल्स असं म्हणायचं असतं, असं म्हणायचं होतं ना तुला, रूल्स तोडतात. तर तिथे ब्रोक हा पास्ट टेन्स आहे आणि तिथे आयएनजी फॉर्म यूज करून ब्रेकिंग असा वर्ड होतो. ओके, बाकी द सेंटेन्स वॉज राईट. ठीक आहे, सो हा पॉइंट रुद्रने ऍड केला. शर्विन, डू यू वॉन्ट टू ऍड समथिंग? No problem. It's all right. Sharvin? Do you want to say something in these lines? No, ma'am. Okay, no problem. Yes, you can switch off your mic now. आता मुलींमध्ये कोणाला काही सांगायचंय जे आता रुद्र आणि साकेत बोलले की व्हॉइस मेसेजेस जे आहेत ते फीचर आपल्यासाठी उलट चांगलं म्हणून ऍड केलंय की ज्यांना टायपिंगचा काही प्रॉब्लेम आहे तर ते बोलू शकतील. येस, सायली, प्लीज स्विच ऑन युअर माइक. Miss, in between, someone was talking about COVID-19, that due to COVID-19, some people are forced to use the gadgets, and now time, due to this long duration of COVID, they are getting addicted to it. So the best solution to not get addicted to these devices are that you should go out in the morning, because in the morning much people will not be there outside, and the air will also be fresh, and it will maintain your health, and your health will be pick and pan. By this, if you having pick and pan health will also help you to fight against this COVID-19. ओके, सो मध्ये कोणीतरी असा पॉइंट ऍड केला होता की कोविड-19 मुळे ह्याचं ऍडिक्शन वाढलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा यूज वाढलेला आहे. सो यू कॅन गो फॉर अ मॉर्निंग वॉक वेन प्लेसेस आर नॉट क्राउडेड. त्यावेळेला आपण बाहेर पडू शकतो, फ्रेश एअर कन्झ्युम करू शकतो आणि हेल्थ सुधारवू शकतो आपली. ओके, व्हेरी गुड. अजून येस, स्टुडंटचं नाव टाका ना प्लीज. दीपाली. स्टुडंटचं नाव काय, मी विसरते परत. दीपाली, स्टुडंटचं नाव टाका आणि मग माईक ऑन करा. माहिका, येस.
Teacher, we can learn typing online. ओके Or ओके. सो फीचर इंट्रोड्यूस केलंय असं रुद्रानी मगाशी सांगितलं होतं. फीचर इंट्रोड्यूस का केलंय स्पीकिंगचं? तर ह्याच्यासाठी की ज्यांना टायपिंग जमत नसेल त्यांना ते उपयोगी पडेल. बट माहिकाचं असं म्हणणं आहे की समथिंग शुड बी लर्न इन युअर लाईफ. आपल्याला काहीतरी शिकायचंच आहे तर टायपिंग शिकून घ्यायला काय हरकत आहे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर पुढे वेदिका, यू वॉन्टेड टू टेल अस समथिंग. यू कॅन स्विच ऑन युअर माइक अँड टेल अस दॅट. Yes, ma'am. As someone told, as there are some violence games, the children under 18 play it. So they had an attraction or a habit, and they can follow the rules as told in the game in the real life, like some dangerous games. ओके, व्हेरी गुड. सो रिअल लाईफमध्ये पण त्याचं जसं त्या गेममध्ये करतात तसं करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, विच इज हार्मफुल फॉर द हेल्थ. व्हेरी गुड. झाले. आता मुलांमध्ये फक्त साकेतला काहीतरी ऍड करायचं आहे. सो साकेत, यू कॅन ऍड युअर पॉइंट नाव. परत रुद्र पण आहे. ओके साकेत, प्लीज स्पीक. ठीक आहे. आता कोणी नावं पाठवू नका. साकेत बोलेल, रुद्र बोलेल आणि रुजुला बोलेल काहीतरी तिला ऍड करायचं आहे ते. आफ्टर दॅट विल स्टॉप दिस डिबेट. विल कंटिन्यू विथ नेक्स्ट टॉपिक इन द नेक्स्ट लेक्चर. आता साकेत, यू कॅन ऍड. ओके. रुद्र, you can switch on your mic. Yes, ma'am. Ma'am, as Siley said that in the no one and pressure. But like us, if everyone will feel that in the morning the fresh air is there, then everyone will come out and then there will be a crowd. Very good. It was again a nice point that if everyone feels that in the morning there is less crowd, so I'll go out. Everyone will come out and there will be crowd in the morning also. Okay. So, Saket, do you want to add something? Yes, ma'am. Man, I'm even like he told that everyone will come, and ma'am, some people will think also that there is no crowd, so they will come without mask. Yes. Okay. And during exercise, it is advised not to wear mask because you inhale CO2 only then. If you are wearing a mask, then rigorous exercise will require a more amount of oxygen going inside our body, and due to mask, the inflow of oxygen is limited. ओके, ठीक आहे. आता नका नावं नका पाठवू. पुढच्या लेक्चरला बोलायला मिळेल सगळ्यांना. एक फक्त राहिलेली होती. नको रुद्र, बास बास. कोणीही नावं नका पाठवू आता. फक्त मी मगाशी एकीला म्हणलं होतं रुजुलाला एकदाच बोलायला मिळालेलं होतं. सो रुजुला एकदा बोल आणि मग बास. सगळ्यांना बोलायला मिळणार आहे, काही काळजी करू नका. Ma'am, येस. there are some games like horror games there. Children follow their instructions like cut your finger. Yes. Children do not do they warn they we kill your parents. Yes, correct. So there are some harmful games also, harmful video games also, which need to be banned. ओके, नेक्स्ट लेक्चरचा टॉपिक आपण पुढे डिस्कस करूया, त्याच्याबद्दल नको. आता मला फक्त एक डिबेट बद्दल सांगायचं आहे की आजचं पण डिबेट व्यवस्थित होतं. सगळेजण पॉइंट्सना ऍड करून होते. मागच्या वेळेपेक्षा हे अजून छान झालं. एक लास्ट पॉइंट असतो डिबेटचा जो इम्पॉर्टंट असतो तो असा की आपल्यापैकी जेवढ्या लोकांनी आता डिबेटमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे त्याच्यापैकी कोणीतरी एकाने कन्क्लुडिंग स्टेटमेंट द्यायची असतात. म्हणजे काय की आपण जे काही डिस्कस केलं ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज ह्याच्याबद्दल कन्क्लुसिव्ह स्टेटमेंट द्यायचं की काय हे सगळं डिस्कस केल्यावर आपलं मत काय झालं, की इज इट ऍडव्हान्टेजियस ऑर इज इट डिसएडव्हान्टेजियस, ऑर त्याचे दोन्ही मुद्दे आहेत. त्याला काही गोष्टी चांगल्याही आहेत आणि काही गोष्टी वाईटही आहेत, आणि त्यांच्या मधली जी लाईन असेल, थिन लाईन जी असेल की लिमिटेशन्स त्याच्या यूजवरचे आणि प्रॉपर यूज, ह्या दोन गोष्टी करून आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरू शकतो. सो हे कन्क्लुडिंग स्टेटमेंट द्यायचं असतं डिबेटमध्ये. ओके सायली, नेक्स्ट लेक्चरला ट्राय कर. आता आपल्याकडे आता वेळ कमी आहे म्हणून आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया.
ओके, नेक्स्ट लेक्चरचा टॉपिक सुद्धा ठरवूया, पण नेक्स्ट लेक्चरमध्ये थोडंसं ग्रामर होईल आणि त्याच्यानंतर डिबेट होईल. वेळ कमी मिळाला डिबेटला तरी आपल्याला चालेल. मेकिंग जिम इन पार्क. ओके, ठीक आहे. बघूया आपण नेक्स्ट लेक्चरचा टॉपिक नेक्स्ट लेक्चरला डिसाईड करूया. सो फॉर नाव थँक्यू अँड बाय. बाय मॅम. Bye, teacher. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye, teacher. Bye, teacher. Bye, ma'am. Bye, ma'am. Stay safe. Miss? Yes. Miss, I wanted to tell that, Miss, last class we had discussed that the next class, which will be on Saturday, we will have the topic of indoor gym and outdoor gym. Okay. Yes, someone added that point also in the chat box. We will try to get debate on that topic. Okay. Okay, Miss. Bye. Bye. Bye, Miss. Stay safe. Yes. Thank you. Bye. Bye, ma'am.